उरणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी अस्वस्थ असून सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत। यामुळे निष्ठावंत ठाकरे गटाच्या शिवसैनिकात कमालीची अस्वस्थता आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक मातब्बर नेते मंडळी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहेत। मात्र उरणमधील तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटाच्या मंत्री व खासदार यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते। काही पदाधिकारी तर नागपूर येथील अधिवेशनात मंत्री महोदयांच्या संपर्कात होते, तर काही पदाधिकारी हे खासदारांच्या संपर्कात आहेत। मात्र ते पण उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचा दावा करतायत। जर ते पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगतात, मग उरण परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर शेठ भोईर यांना हवे तसे मताधिक्य का मिळाले नाही, याबाबत कोणताच जबाबदार पदाधिकारी बोलण्यास तयार नाहीये। विधानसभा निवडणुका होऊन काही महिन्याचा अवधी उलटूनही झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी हवे तसे आक्रमक झालेले दिसत नाही। उलट पक्षात मरगळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे शिवसैनिक सांगतात। विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले, त्यामध्ये शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। या नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले, तर काही पदाधिकारी हे नागपूर अधिवेशनात नागपूरमध्ये ठाण मांडून बसून त्यांच्या जवळ घुटमळत होते। काही पदाधिकारी हे खासदारांना भेटून आपली निष्ठा दाखवित आहेत। मग हे पदाधिकारी ठाकरेंच्या पक्षाशी एकनिष्ठ फक्त दाखवण्यापुरते असल्याची चर्चा शिवसैनिकात सुरू आहे। जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आदेशानुसार अनेक आंदोलन निदर्शने करण्यात आली होती। प्रत्येक आंदोलन निदर्शनावेळी उरण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी नेते याकडे फिरकत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे। उरण शहरात व तालुक्यात अनेक समस्या आवासून असतानाही याबाबत कोणीही पदाधिकारी साधा आवाज उठवतानाही दिसत नाहीये। यामुळेच ठाकरे गटाच्या शिवसैनिकात संभ्रमाचे वातावरण पसरले। पक्षाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून जोर धरू लागली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।